आपण तो विषय येणार आहे आपल्याकडे. ज्या प्रकारे आपलं गाव आहे, आपलं घर आहे, घरामध्ये आपण काही वस्तू लागली तर आपण लगेच करतो तर टॅक्स का नाही भरत आपण? कारण ग्रामपंचायत आपली मालकीची नाही, आपली मालकी नाही. बरं, ग्रामपंचायत किती लोकांच्या मालकीची आहे? सर्वच लोकांच्या मालकीची आहे. गावातल्या ग्रामस्थ जेवढे ग्रामस्थ असेल तेवढे लोकांच्या मालकीची आहे ना? आहे ना? हे तर समजलं ना तुम्हाला? मग त्या गावामध्ये पाणी येणार ते कोणाच्या मालकीचं आहे का? आहे ना, गावकऱ्याचं मालकीचं आहे ना? मग त्या गावकऱ्याच्या मालकीचं जे पाणी आहे, मग पाणी जर समजा आपण श्रमदानातून याच्यातून त्याच्यातून जसं तुम्ही मग अशी उदाहरण दिला मला, काय उदाहरण दिलं की इकडे तलाव नाही, काही नाही, जर शोषखड्डे वगैरे किंवा आपण असा जर काही उपक्रम राबवला तर काय होईल? जनक्रांती होईल की नाही? होऊ शकते ना. तुमच्या खरसोलीमध्ये माझ्यामध्ये सर बरोबर आहे, खरसोली गावामध्ये आपले कोणाची आमिर खानची संस्था पाणी फाउंडेशन आले होते. त्या गावाला फायदा झाला की नाही झाला? नाही, खरं सांगा. मी असा काही बडबडून राहिलो असा काही विषय झाला ना? मग त्याचं उदाहरण का नाही घेतलं? मग ते उदाहरण का नाही घेतलं? आपण बोट दाखवतो तिकडे, किती बोट राहिले तिकडे? 4 बोट राहिले, बरोबर आहे? आपण स्वतःला दोष देतो का? आपला मालकीचा जो विषय आहे ना, त्या मालकीशी निगडीत मी विषय सांगून राहिलो, मला उदाहरण देऊन राहिलो. जर त्या खरसोलीमध्ये होऊ शकते क्रांती, मग आपण का नाही करू शकतो? मला तर मी गेलो आहे ना त्या गावामध्ये, भेटून आलो. बरं, तुम्ही खुर्सापारले कधी गेले का? खुर्सापारला किती लोक गेले?